इथं व्यवस्थितपणे बघा, खालीलपैकी योग्य विधाने निवडा. प्रमुख उद्देश काय आहे? जीडीपी मोजण्याच्या ज्या पद्धती आहे थोडं 2 मिनिटांमध्ये रिवाइज करणे आणि त्यामधील टेक्निकलिटी ही समजून घेणे. इन्कम मेथड म्हणजे उत्पन्न पद्धत ही अर्थव्यवस्थेतील क्षेत्राचे तुलनात्मक महत्व प्रकट करते. विधान रॉंग आहे. उत्पन्न पद्धत नाही तर उत्पादन पद्धत, ज्याला आपण प्रोडक्शन मेथड म्हणतो, ही अर्थव्यवस्थेचं तुलनात्मक महत्व स्पष्ट करते. कारण नंबर 1, यामध्ये प्रत्येक टप्प्यावरील वस्तू हे ऍड होते आणि कारण नंबर 2, यामध्ये वस्तू आणि त्यासाठी लागणारी सेवा ही पण ऍड होते. त्यामुळे पहिलं विधान उत्पादन पद्धत पाहिजे हे रॉंग आहे. उत्पादन पद्धतीत वस्तू आणि सेवांचे मूल्यवर्धन मोजले जाते. आन्सर करेक्ट आहे. अरे बाबा, बी हा ए चा एक्सप्लेनेशन आहे असं पण म्हणू शकतो ना. आणि म्हणून तुम्हाला माहित असेल, उत्पादन पद्धतीनं जर समजा जीडीपी मोजलं तर त्याला जीव्हीए म्हणतात, ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड. खर्च पद्धतीने, ज्याला आपण एक्सपेंडिचर मेथड म्हणतो, मोजलेले उत्पन्न त्रुटी विरहित असते. आन्सर अतिशय करेक्ट आहे. याचं कारण या एकमेव अशी मेथड आहे ज्यामध्ये भारतीय व्यक्तीनं विदेशात निर्मित वस्तू जर खरेदी केली असेल, म्हणजे पैसे खर्च केले असेल, तर ते मायनस करतात आणि विदेशातील व्यक्तीनं भारतातील वस्तू खरेदी केली असेल तर ती ऍड करतात. कारण ही जीडीपी मोजण्याची पद्धत आहे आणि जीडीपीचा अर्थ काय होतो? देशाअंतर्गत निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवा. म्हणून विदेशातील वस्तू निर्माण भारतातील व्यक्तीनं खरेदी केली ही यामधनं आउट केल्या जाते आणि म्हणून याला त्रुटी विहीन किंवा बाह्य प्रभाव दर्शवणारी पद्धत सुद्धा म्हणतात. म्हणून याचं बेधडक आन्सर ब आणि क या प्रकारचं आहे. ओके, चलो, थँक्यू.